बालकाला मी म्हणत होते, हे कृष्णा अरे थोडंसं थांब गड्या, रडू नको, मी पाणी घेऊन येते. रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते, पाण्याला जाते, पाण्याला जाते, पाणी घेऊन सुंदर प्रकारचा अभंग या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांचा सेवेकरता निवडलेला आहे आणि पावसाचंही वातावरण आहे, वेळही या ठिकाणी झालेला आहे. सुंदर प्रकारचं काल्याचा असणारा हा अभंग आहे. काल्याचं कीर्तन म्हटलं की काल्याच्या कीर्तनाचं त्या ठिकाणी एक ब्रीद आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, जे काही परमात्म्यानं गोकुळामध्ये चरित्र केलं आहे त्या असणाऱ्या चरित्राचा थोडासा असणारा उच्चार व्हावा असं असणारं सुंदर प्रकारचं चरित्र आहे. आपण गेल्या 8 दिवस त्या ठिकाणी हे परमात्म्याचं चरित्र आता श्रवण केलेलंच आहे. सुंदर प्रकारचा तो परमात्मा आहे, कृष्ण त्याचं नाव आहे, ज्याचं जीवन असणारं आपल्याला सुंदर प्रकारचं आकर्षण करतं आणि कृष्ण त्यालाच म्हणतात कृष्ण आकर्षिती कृष्ण. हा कृष्णाचं जीवन असं आहे की सुंदर प्रकारचं आकर्षण त्या जीवनाला आहे. कृष्ण त्याला म्हणताय ज्याने सुंदर प्रकारचा देह या ठिकाणी धारण केला आणि या असणाऱ्या सृष्टीतील जीवाला सुंदर प्रकारचा संदेश दिला. असा असणारा भगवान माझा श्रीकृष्ण परमात्मा आहे. सगळ्यांना आपल्याला चरित्र माहिती आहे श्रीकृष्ण परमात्म्याचा. गोकुळामध्ये सुंदर प्रकारचा अवतार झाला, गोपिकांनी आनंद लुटला, त्या ठिकाणी गवळणींनी आनंद घेतला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. कृष्ण परमात्म्याने त्याचा असणारा आनंद घेतला आणि त्या असणारे कृष्ण परमात्मा आता रांगायला लागले. रांगत रंगणी चोरीत लोणी, त्या ठिकाणी महाराज मोठे झाले, रांगायला लागले. अनेक प्रकारच्या खोड्या कृष्ण परमात्म्याने केला. खोड्या मात्र थांबत नाही. गवळणी गाराने घेऊन यायच्या, गाराने घेऊन येणाऱ्या गवळणी आता भगवान त्या असणाऱ्या यशोदेला सांगितलं, हे यशोदे अगं तुझा असणारा पोरगा फार खोडकर आहे ग, हा असणारा अनेक प्रकारच्या खोड्या करतो, तर आमच्या घरी येतो. परवा आला होता आमच्या घरा, दारी निजला होता म्हातारा, आता अनेक प्रकारच्या खोड्या सांगायला सुरुवात केल्या. हे यशोदे म्हटले अनेक प्रकारच्या खोड्या तुझा काना करतोय ग, तुझ्या असणाऱ्या कानाला कधीतरी सांग ना, ये आवरी आवरी आपुला काना नाशी येले आमुच्या सुना. अगं आमच्या असणारा आपल्या कानाला आवर म्हटले, या असणाऱ्या कृष्णाला आवर. मात्र यशोदेने आता पदर खोवला. खरं सांगू का, आईचं आपल्या लेकरावरती फार प्रेम असतं ना, फार प्रेम असतं, फक्त ती सख्खी आई असली पाहिजे नाही का. हा कृष्ण परमात्म्याचं फार प्रेम होतं आणि आईचं सुद्धा कृष्ण परमात्म्यावरती प्रेम होतं. आहे गवळणींनो, अगं काय बोलतात ग माझ्या असणाऱ्या कानाला, माझ्या कृष्णाच्या खोड्या घेऊन आल्यात ग. आता हे ग गवळणींनो, माझा असणारा मुलगा फार लहान आहे आणि तुम्ही खोड्या फार मोठ्या सांगताय. लहान 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 मुले घेऊन, लहान 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 मुले घेऊन, खोड्या करी खोड्या करी खोड्या करी खोड्या करी खोड्या करी खोड्या करी मला मोहन मन मोहन 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 खोड्या करी मला मोहन खोड्या करी मला मोहन खोड्या करी मला मोहन खोड्या करतो सांगते आणि माझा असणारा मुलगा खोड्या करतो का, त्यावेळेस सांगायला सुरुवात केली. नाही ग माझा मुलगा खोडकर नाही, तरी सुद्धा सांगायला सुरुवात केली. लहान लहान मुलं घेऊन येतो आणि तो आमच्या असणाऱ्या द्वाराच्या समोर खोड्या करतो ग. यशोदेने सांगितलं, अगं काय खोड्या सांगतायत त्याच्या, अगं अजून तो रडतोय. एवढा असणारा रडणारा बालक, त्या बालकाला मी समजावून सांगते
त्या बालकाला मी म्हणत होते, हे कृष्णा अरे थोडंसं थांब गड्या, रडू नको, मी पाणी घेऊन येते. रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते, पाण्याला जाते, पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. रडू नको, अरे मी पाण्याला जाते. या वर्षीची सुंदर प्रकारची लहानशा ताईने गायलेली गवळण नाही का, सगळ्यांनी ऐकले असेल वारीच्या सोहळ्यामध्ये. सुंदर प्रकारची त्या ताईने गवळण तसं सांगायला सुरुवात केलं. हे गवळणींनो, अगं खाय खोड्या असणाऱ्या त्या कानाच्या सांगतात ग, कानाच्या खोड्या सांगू नका गवळणींनो. माझा असणारा खोड्या काना फार असणारा लहान आहे नाही का. 5 वर्षाचे माझे बाळ, माझं असणारं बालक बार असणारं सगुण गुणाचं आहे, सुंदर प्रकारचं आहे, 5 वर्षाचं आहे. तुम्ही खोड्या याच्या करता, नावं याची सांगता. अरे तुम्हीच तर खोड्या करता. तुम्ही लपून याची गोटी, आळ घेता घे जगजेठी, लागता ग याच्या पाठी तुम्ही गोकुळच्या नारी. असणाऱ्या कृष्ण परमात्म्याला सांगायला सुरुवात केलं. हे यशोदेनी, हे कृष्णा अरे खरंच खोड्या करतो का? नाही गाई, मी खोड्या करत नाही, पण सारखे असणारे खोड्या या ठिकाणी करायला सुरुवात केली होती. यशोदा मातेला सुद्धा आता प्रचिती आली. प्रचिती आल्याच्या नंतर यशोदेने सांगितलं, आता कृष्णा फार खोड्या करतोय तू, आता तू इथं थांबायचं नाही, उद्या जाई राणा सवे घेऊन ये गोधना. आता गाई चारण्याकरता भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या असणाऱ्या वृंदावनामध्ये जात आहे, वाळवंटामध्ये जातात. तिथं गेल्याच्या नंतर आपले असणारे काही गोपाळ आहे, पेंद्या आहे, सुदाम आहे, बोबड्या आहे, वाकड्या आहे, मधुमंगल आहे, अनेक प्रकारचे असणारे ते गोपाळ आता त्या वाळवंटामध्ये येत आहेत. आणि त्या वाळवंटाला आता बोलवतात, त्यांना बोलवतात, अरे तुम्ही गाय, अरे तुम्ही गाय घेऊन सारे
माया घेऊन सारे गोपाळ रानात. सुंदर प्रकारचं आता सगळे महाराज मंडळी म्हणण्यासाठी उत्सुक आहे. पाऊस आहे आता फार येतोय, आपल्यालाही निघायचे काय नाही का. हां, पण सुंदर वातावरण आहे. काय सुंदर वातावरण आहे खरं सांगू का. ज्याने असणारे सुंदर प्रकारची असणारी कथा केली, सुंदर प्रकारचे वातावरण केलं, ज्यांच्या निमित्तानं झालं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आता त्या ठिकाणी गोपाळांना आवाज देतात. हे गोपाळांनो, अरे आपापल्या गायी घ्या आणि गायी घेऊन इथपर्यंत या. खांद्यावरी कांबडी, हातामध्ये काठी, सारी तसे धेनू सावळा जगजेठी. परमात्म्याने आता सुंदर प्रकारची काठी हातामध्ये घेतली आहे, खांद्यावरती कांबडी टाकली आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा आता खेळण्याकरता त्या ठिकाणी त्या वाळवंटामध्ये अनेक प्रकारचे गोपाळ आहे. अरेही वाजून गेले होते. आता काही गोपाळ कृष्णाला सांगतात, हे कृष्णा आता हे खेळ थांबवले पाहिजे. पण तरी सुद्धा एक गोपाळ म्हटला अजून खेळ चालू द्या. कृष्णाने सांगितलं, अरे अजून काही वेळ झाला नाही, थोडा वेळ चालू द्या. मग एका गोपाळाने सांगितलं, म्हटले एक नवीन खेळ काढू ना. म्हटले कोणता रे. आता त्याने सांगायला सुरुवात केली. म्हटले आता हमामा खेळू. हमामा नाही, हमामा पोर हमामा हो
वा क्या बात आहे. अतिशय सुंदर असणारे दिग्गज गायनाचार्य मृदंगाचार्य महाराज मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. सुंदर आनंद आपल्याला या ठिकाणी देतात. आमचे अरुण महाराज, वाल्मिकजी महाराज, आदरणीय परशुरामजी महाराज सुंदर प्रकारचा आनंद देतात. आणि सगळे खेळ एका टप्प्यात त्यांनी खेळून टाकले नाही का. हां, सगळे खेळ झाले. हमामा पोरा हमामा आबग दुबग ते बघ पोरा त्रिगुण खेळ मांडू खेळ बिट्टी दांडू पोरा खेळ बिट्टी दांडू अनेक प्रकारचे खेळ झाले. आता खेळ झाल्याच्या नंतर कृष्ण परमात्म्याला सांगितले, हे देवा आता बस झाले गड्या खेळ, आता हा खेळ मोडला पाहिजे कृष्णा. अरे 12 वाजून काही मिनटं झाले बघ, तुला घड्याळ दिसत नाही तुझ्या हातात, पण लवकर आवर म्हटले नाही का. हां, कृष्ण परमात्म्याने सांगितलं काळजी करू नका, 10 मिनटामध्ये आवरण्याचं काम करतोय. आता सुंदर प्रकारचा असणारा सोहळा चालला आहे. म्हटले मग आता एक काम करा, भुका लागल्या खांदी बार पोटी भूक काय खेळायचे सुख, आता काय खेळायचं सुख राहिलं का कृष्णा, आता आम्हाला भुका लागल्या. मग कृष्ण परमात्म्याने सांगितलं चला आपल्या असणाऱ्या संपूर्ण गायी एकत्र करा. संपूर्ण असणाऱ्या गायी एकत्र केल्या. अनेक प्रकारच्या गायी होत्या, त्या असणाऱ्या सगळ्या गायी एकत्रित झाल्या. पण मात्र एक गाय होती, तिचं नाव होतं मन. ती मनेरी नावाची गाय मात्र आता लवकर येत नव्हती, कारण ही गाय फार चंचल आहे. या असणाऱ्या देहाला चालवणारी कोणती गाय असेल तर ती मनेरी गाय आहे. हे असणारी मनरूपी बुद्धी देणारी गाय हीच आहे ना. प्रत्येक जीवाला असणारे हीच उपदेश करते ना. हे म्हणा अरे तिकडे जाऊ नको, हे म्हणा अरे ते खाऊ नको, हे म्हणा अरे ते बघू नको. हे कोण सांगतंय? हे असणारं मन सांगतंय. हे असणारं मन प्रत्येक जणाला जागं करतंय. मात्र ही मनेरी गाय मात्र त्या ठिकाणी चंचल आहे. चंचलम ही मन कृष्ण प्रमाती बलवतुडम, त्याचं असणारं गीतेमध्ये वर्णन आलं. ही असणारी जी गाय आहेत ना, ही मनेरी गाय एका ठिकाणी थांबत नाही. बहु चंचल चपळ मन चंचल चपळ मन चंचल लगे वेळ. बहु असणारं चंचल हे चपळ असणारं हे मन आहे. हे मन एका ठिकाणी थांबत नाही. अनेक असणारे गोपाळ या मनाला त्या ठिकाणी या मनेरी गायीला जवळ बोलवतात. मात्र ही मनेरी गाय मात्र जवळ येत नाही. ही मनेरी गाय आता धावते. धावणाऱ्या गायीला आता मात्र कृष्ण परमात्म्याला सांगितलं, हे कृष्णा अरे जी ही गाय आहे ना, या गायीच्या ओळत्या मी बऱ्याच वेळेस मारल्या गड्या, मात्र हे मन काय आमच्या हातात येत नाही देवा. आता एक काम कर, हे मन हे तुझ्या चरणाजवळ ठेव. तू मन हे मीची करी माझे भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी माते मजे एका. ते महाराज म्हणतात ते असणारं मन देवा तुझ्याजवळ घे. आणि हे मन ही बुद्धी असणारी तुझ्या हातामध्ये दिल्याच्या नंतर तू सुंदर प्रकारचे आता हे विचार देण्याचं काम मला हे कर. अशी असणारी ती सुंदर प्रकारची गाय आहे. म्हणून हे जे जीवन चालतंय ना, हे मनावरती आहे. जे कर्म आहे, जे प्रारब्ध आहे, जे क्रिया आहे, हे संचित आहे, ते आता भोगवण्याचं काम हे मन करत असतं. आणि हे मन ते विचार देत असतं आणि ती वृत्ती मनुष्य करत असतो. ज्या पद्धतीने असणारे हे मन बुद्धी देत आहे त्या पद्धतीने हा देह जगत असतो. आणि ज्या पद्धतीने हा देह जगतोय, ज्या पद्धतीने हा देह कर्म करतोय, त्या पद्धतीने हा देहातलं कर्म त्या जीवाला भोगावं लागतंय. प्रत्येक जणाला प्रत्येकाचं कर्म भोगावं लागतंय. ते कर्म आतापर्यंत कुणालाही चुकलं नाही आणि कुणालाही चुकणार नाही. कृष्ण परमात्मा सांगतात, हे देवा अरे हे प्रत्येकाला कर्म कुणाला चुकतं आलं नाही गड्या. देवाच्या बापाला सुद्धा हे कर्म चुकलं नाही. देवाच्या बापाला सुद्धा हे भोगावं लागलं. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीतादेवी. त्या असणाऱ्या सीतादेवीला सुद्धा आपल्या कर्माने सोडलं नाही. प्रत्येक जणाला कर्म सोडत नाही, आपल्याला सुद्धा कर्म सोडणार नाही. ज्या पद्धतीने आपण कर्म करूया ना, त्या पद्धतीने आपल्याला ते कर्म त्या ठिकाणी भोगावं लागत असतं. 2 मिनिटाचा दृष्टांत देतो आणि सेवेला पूर्णविराम या ठिकाणी देतो. ऐका गड्या, एक असणारा एक कर्म, एक असणारा प्रारब्ध, एक क्रिया
क्रियामान एक संचित प्रत्येकाला भोगावं लागतंय. जे कर्म आपण केलंय ना ते आपल्याला भोगावं लागतं. यात नवल नाही. आपल्या या शरीरातील केलेल्या अवयवाला ते भोगावं लागतंय. त्या अवयवाला सुद्धा चुकत नाही.